नमस्कार मित्रांनो. मागील काही दिवसापासून माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म्स भरणं सुरू आहेत. नारी शक्तिदूत ॲपवर हे फॉर्म भरणं चालू असल्याने तिथे तुमचे अर्ज पेंडिंग दाखवत आहेत. मात्र काही कारणास्तव ते पेंडिंग राहणार आहेत, कारण ज्याच्यावरती काम करण्यासाठी अजून मेन पॉवरची गरज आहे, ती अजून झालेली नाही आहे. त्यामुळे जी-आर काढून समित्या स्थापन करण्यात येते. तुमचा फॉर्म काही दिवसात ॲप्रूव्ह होईल. मग तुम्हाला ते 19 ऑगस्ट 2024 रोजी तुमच्या अकाउंटला ₹3000 जमा करणार असल्याचं अजित पवार यांनी पारनेर येथील जाहीर सभेत बोलताना केलं. राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केलेली आहे. यातच रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ₹3000 खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे, असं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 25,000 कोटीची तरतूद करण्यात आली असून जुलै महिन्याच्या आणि ऑगस्ट महिन्यात 19 ऑगस्ट रोजी हा हप्ता दोन्ही वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पारनेर येथे एका सभेला संबोधित करताना अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती दिली. या योजनेसाठी कुणालाही ₹1 देण्याची गरज नाही. कुणी तुमच्याकडून पैसे घेतले असेल तर त्यांच्याकडून घेऊन टाका, असंही अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायला आवश्यक भरा. तो फॉर्म भरायचं काम शासन करत आहे. प्रशासनातील सहकारी अंगणवाडी करणाऱ्या महिला तो फॉर्म नेटका भरा. ऑनलाईन फॉर्म भरताना अडचणी येत असतील तर काळजी करू नका. नवीन योजना आहे, थोड्यात अडचणी येऊ शकतात. 1 जुलैपासून ही योजना सुरू केली. रक्षाबंधनाच्या दिवशी लाडकी बहीण योजनेचे ₹3000 खात्यात जमा. तुमच्या दर महिन्यात ₹1500 देणार आहोत. आता सध्या जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे पैसे एकत्रित देणार आहे. ज्या महिलांनी फॉर्म भरला नसेल आणि त्यांना जरी तुम्ही ऑगस्ट महिन्यात या फॉर्म भरला असेल तर तुम्हाला दोन्ही महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा करणार आहेत. ज्या गरीब माय-माऊली आहेत त्यांच्या गरजा भागवण्यासाठी ही माझी लाडकी बहीण योजना सुरू झालेली. रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा करण्याचा विचार केला आहे. 19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. आमच्या माय-माऊलीच्या अकाउंटला ₹3000 जुलै-ऑगस्टचे द्यायचे आहेत. इतकी चांगली योजना असूनही बँकेत यापूर्वीचे खाते असल्यास पुन्हा नवीन बँक खाते उघडण्याची आवश्यकता नाही आहे. मात्र ज्यांच्या अकाउंटला आधार कार्ड लिंक नसेल त्यांनी आधार कार्ड लिंक करून घ्या, असे आवाहनही करण्यात आले आहे. लाभार्थ्याचे खाते शासकीय, खाजगी, राष्ट्रीयकृत बँकेशी किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही खातं उघडू शकता. त्यामुळे येणाऱ्या 19 ऑगस्ट रोजी महिलांसाठी 2 हप्ते वितरित केले जाणार आहे. ₹1500-1500 3000 असे एकदाच हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे.